नमस्कार, मी मंदार जोशी. शिवोहम 2024. खरं तर शिवोहम मी पहिल्यांदाच करतो आहे आणि जे काही मनामध्ये या शिवोहमबद्दल होतं, इथं काय होणार आहे, काय असणार आहे याबद्दल जी उत्सुकता होती ती इथं आल्यानंतर जे काही मला मिळालं या 3 दिवसात, त्यामध्ये ती उत्सुकता ज्या पद्धतीची होती त्याचं मला वाटतं समाधान झालेलं आहे आणि जे हवं होतं ते मिळाल्याची एक जाणीव आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रदीप सर, मिनल मॅडम आणि हा संपूर्ण आमचा कुटुंब, हे संपूर्ण आमचं कुटुंब यामुळं जे मिळालं आहे, जे ज्ञान मिळालं आहे, जो अनुभव मिळाला आहे तो नाही मिळणार, इतरत्र नाही मिळणार असं मला वाटतंय. कारण तो एक दिव्य आहे. दिव्य म्हटल्यानंतर घाबरायची गरज नाही की आउट ऑफ द वर्ल्ड इथं काही होत नाही. सर अगदी आपल्याला नावेत बसावं आणि सहजरीतीनं या किनाऱ्यानं त्या किनाऱ्याला जावं इतक्या सहज ते आपल्याला घेऊन जातात. अवेअरनेस म्हणजे काय, जे तुम्ही कोहम ते सोहम या त्यांच्या खूप सुंदर अशा पुस्तकात वाचलं असेल, अनुभव पण केला असेल, पण तो एक पुस्तकाचा अनुभव वेगळा आणि इथं प्रत्यक्ष या मोमेंटमध्ये तो अवेअरनेस अनुभवणं, त्यातून निर्माण झालेलं जे काही आपली जाणीव आहेत किंवा जी थॉटलेस अवस्था आहे आणि त्या मनासोबत वाहवत न जाता ते बघत राहणं काय आहे, हे सगळं इतकं प्रॅक्टिकली इथं अनुभवता येतं, इतकं छान पद्धतीनं समजतं की वा, म्हणजे असं वाटलं की हेच अध्यात्म आहे आणि या व्यतिरिक्त जे आहे ते नाही उपयोगाचं तिकडं जाणं. कारण सरांनी आपल्याला लिटरली हायवे दिला आहे आणि खूप छान वाटलं. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुमच्या मनामध्ये पुन्हा शिवोहम करण्याची किंवा नव्यानं शिवोहम करण्याची जर इच्छा असेल तर जरूर तुम्ही करा, असे मी रिकमेंड करतो प्रत्येकाला. कारण तुमचं सगळं जीवन बदलू शकतं सर्वार्थानं. माझं बदललं आहे आणि आणखीन एका वेगळ्या उंचीवर जाण्यासाठी सज्ज झालो आहे असं वाटतं आहे. आणि या शिवोहममध्ये खूप काही छान गोष्टी शिकलो आणि खूप मजा आली. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.